स्वागत आहे आपलं सीता नेहरे चॅनलमध्ये. तर मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे आज आपल्याला टिफिनसाठी उपयोगी पडणारी किंवा मुलांना तोंडी लावण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी ही भाजी दाखवणार आहे. सोपी आणि सहज होणारी भाजी आहे. उत्तम टेस्ट आणि खरंच अप्रतिम लागती. तर मी दाखवणार आहे तुम्हाला चवळीची भाजी आणि झटपट होणारी आहे. कमी सामग्रीत उत्तम भाजी म्हणतात ना, ती आहे ही चवळीची भाजी. आणि टेस्ट विचारू नका, अशी जबरदस्त टेस्ट आहे. भाजीचा रंग पहा, जरा पण ढलणार नाही एवढा कशा पद्धतीने करणार आहे. टिप भरपूर सारे आहेत. संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ छोटा आहे. तर इथे मी पहा चवळी इथे घेतलेली आहे. ही बाजारात पहा, आपण बाजारात जातो तर हे भैयांकडे किंवा कोणी पण असं विकणारे, भाजी विकणारे असतात त्यांच्याकडे, तर रबरनी असं बांधलेली असते ही चवळी. रबरने गठ्ठा बनवलेला असतो. तर त्या गठ्ठ्यामधली मी चवळी घेतलेली आहे. तर मी अर्धा किलोच्या मापाची अशी गठ्ठा घेतलेला आहे. आणि ती चवळी मी आता आणि गावरान चवळी आहे ही. म्हणजे ती दोन प्रकार असतात, पांढरी एक असते, एक हिरवी असती. त्याच्यात पण ही गावरान प्रकार आहे. फार अप्रतिम टेस्टला ही चवळी असती. तर नक्कीच आता मी हे संपूर्ण बघा कशा पद्धतीने चिरते मी. हे बघा, पुढची देठं काढून टाकायचे, जुडा धरायचा असं जुळून पुढची देठं काढून टाकायची, उरलेल्यानंतर मागचं पण काढून टाकायचं. हे बघा, मोठी मोठी घ्यायची, बारीक बिलकुल चिरायची नाही चवळी, का की त्याच्यात दाणे पण असतात बारीक बारीक ना, मग ते दाणे फाटले जातात, तुटले जातात. म्हणून मोठीच चिरायची, जास्त बारीक चिरायची नाही चवळी कधी पण. तर ते दाणे पण आपल्याला अख्खे पाहिजे, दाताखाली आले पाहिजे दाणे. मग ते छोटी छोटी चिरल्यानं मग ते दाणे दाणे सगळे चिरून जातात. म्हणून मोठीच चिरायची कधी पण. तर हे पहा, आता मी चिरून घेते संपूर्ण. एवढं चिरलेले आहेत, आणखीन बी चिरायची आहे, ती दाखवते तुम्हाला. चिरून झाल्यावर दाखवते. तर अशा पद्धतीने ही ना भाजी खरंच टिफिनसाठी उत्तम आहे. घाईच्या कामात किंवा मुलांना टिफिन द्यायचं त्यावेळेस उत्तम आहे, किंवा तोंडी लावण्यासाठी. खरंच आपण वरण भात घेतलं बाजूला तोंडीवर लावण्यासाठी ही भाजी फार उत्तम आहे. रंग ढलणार नाही, या भाजीचा रंग असून असाच राहणार आहे, बिलकुल काळा पडणार नाही रंग. त्यासाठी काय करायला लागणार आहे, टिप्स तर आहेत भरपूर, तुम्ही नक्की पहा पुढे व्हिडिओ. आणि पटकनी होणारे आहे, 7-8 मिनटात ही भाजी तयार होती. बिलकुल वेळ खात नाही भाजी. चिरणूनपासून पूर्वतयारी करण्यापासून सगळी काही 5-7 मिनटात भाजी, 8 मिनटात जास्तीत जास्त तयार होती. जास्त बिलकुल वेळ खात नाही. तर आता मी झालेली आहे चिरून माझी. तेल टाकते जरा, 2 चमचे जास्तच टाकायचे. मी पळीभर तेल टाकले आहे, मोठी पळीभर. ही पळीभर तेल चांगलं तापून दिल्यानंतर जिरे मोहरी टाकायची. जरासं तापलं का तेल, हे बघा मोहरी टाकलेली आहे मी 1 चमचावरून. जिरं पण टाकून द्यायचे 1 चमचावर. छान फुलून द्यायचं दोघांना पण. मोहरी तर पहिली टाकायचीच, तुम्हाला माहितीच आहे. मोहरी पहिली टाकायची, नंतर जिरं टाकायचं. ती फुलून द्यायची मस्त त्यांना. जरा पण त्याच्यात राहिलं नाही पाहिजे. तर कच्ची मोहरी राहिली ना, जिरं लगेच फुलतं, मोहरीला वेळ लागतो. मोहरी कच्ची राहिली ना तर मग दाताखाली टसटस लागणार, कडू लागणार भाजी. म्हणून ह्या काळजी घ्यायच्या तुम्ही सर्व. आता हे तडतड वाजलेलं आहे. हे पहा, आता मी कांदा आणि थोडीशी कोथिंबीर होती ती टाकून दिलेली त्याच्यात. एक कांदा मोठा कापलेला होता. जरासा आबडधोबड कापायचा, खूप बारीक बी कापायचा नाही. आबडधोबड कापला तरी बस. बिलकुल टमाटी घालणार नाही किंवा काहीच ह्या भाजीला वापरत नाही मी. अशाच बनवणार, पण सहज उत्तम रीतीची भाजी तयार होणार आहे आणि खरंच तोंडी लावण्यासाठी फार उत्तम. तर कशी बनवते, काय होते पहा तुम्ही. छान घ्यायची याचा खरपूसपणा आला पाहिजे. हे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे, मुठभर, आणि त्याच्यात लसूण टाकलेलं आहे वाटून. तर इथं मुठभरच शेंगदाणे होते ते घेतलेले आहे आणि मिक्सरला वाटले. 1 चमचा लाल तिखट टाकते पहा आता. 1 चमचा गरम मसाला टाकते. अर्धा चमचा हळद टाकते. आणि दुसरा मसाला एक टाकणार आहे मी, सब्जी मसाला आहे, थोडासा टाकणार आहे तो, जास्त नाही. त्यांनी कशी वेगळीच चव येते जरा. तर हा शेंगदाणे आणि लसूण घेतले होते ना, मुठभरच शेंगदाणे होते ते घेतले होते ना, ह्याच्यात परतून घ्यायचं. का की कच्चंच घेतलं होते, पण ह्याच्यात परतलं गेलं पाहिजे, त्याचा कच्चापणा गेला पाहिजे. परतायला काय जास्त वेळ नाही, मिनिटभर परतलं तरी बास होतं. आता ही टाकली मी चवळी, हिरवीगार चवळी, चवदार एकदम, गावरान पद्धतीची आहे. तर छान अशी संपूर्ण मी धुवून घेतलेली आहे. पहिली पण धुतली होती, पण परत पण मला वाटलं धुवा म्हणून परत एकदा धुतलेली आहे मी. घेतलेली आहे तर ही चवळी धुवून स्वच्छ आणि छान असं परतून घ्यायचं. हे भाज्या, मसाला हे सगळं परतून घ्यायचं.
नंतर पाणी टाकायचं. आपल्याला पाणी थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. पण ते किती टाकायचं तुम्हाला सांगणार आहे पुढे. ते छान असे उलटे पालटं करायचं आणि करायची भाजी. न आवडणारी पण खाणार भाजी ही अशी सहज भाजी सोप्या पद्धतीत केलेली ना, ज्याला नाही आवडत चवळीची भाजी ते पण खाणार. एकदा करून पाहिलं तर कळेल तुम्हाला. खरंच ह्या पद्धतीने केलं तर खरंच. आपण घालतो खोबरं बिबरं काय काय, पण खोबऱ्यांनी भाजीला चव जाते ह्या भाजीला. आता इथे मी सब्जी मसाला होता थोडासा आपला, तो घातलेला आहे ह्याचा, म्हणजे पाकिटमध्ये भेटतो ना तो, तर तो घातलेला आहे. थोडासा वेगळी चव येते ना म्हणून. तर ही भाजी अशी आहे. थोडंसं पाणी ते भांडं धुवून टाकते आणि शिजते लगेच ही भाजी. का की चवळ्या पातळ असतात, लांबड्या असतात पण पातळ असतात. जरा एक वाफ दिली ना 1 मिनिटभर तर लगेच शिजणार. तुम्हाला याच्यात नाही शेंगदाणे घालायचे, थोडे सफेद तीळ वाटून घातले तरी पण चालेल. नाही काही घातलं ना, समजा आपल्याला काहीच नाही घालायचं, चला असंच कांदा लसूण घालून करायची म्हटलं ना, मीठ टाकलेले कांदा लसूण घालून करायचं म्हटलं ना तरी करू शकता. ही भाजी अशीच उलतीपालती होतं. आणि नसलंच काही भाजीला ह्यानात मी तुम्हाला 2-3 प्रकार सांगते या भाजीचं. नुसतं मिरच्या कापून टाकायच्या आणि जिरं मोहरीचं फोडणी देऊन लसूण फोडणी टाकायचा. ही भाजी तव्यावर तेलावर उलटीपालटी केली ना तरी पण अप्रतिम लागते. म्हणून कुठल्याही पद्धतीने मी बनवा तुम्ही, ही भाजी एवढी छान लागते. म्हणून तुम्ही करून पहा एकदा, तुम्हाला कळेल. त्या पद्धत करा किंवा ही पद्धत करा किंवा 2-3 पद्धत सांगितलेली आहेत त्या पद्धतीने केली तरी पण फार सुंदर लागते ही भाजी. तर पाहता मी आता हलवून घेते स्वच्छ व्यवस्थिशीर आणि थोडं एक अर्धा मिनिटभर झाकण ठेवणार आहे. जास्त नाही, लगेच होतं ती भाजी, काही वेळ खात नाही. बघा पाणी पण घेतलं नाही खेचून आणि अर्धा मिनटं झालेलं आहे. झालेली आपली तर शिजली का पाहते मी. गरम आहे अजून भरपूर. हे पहा शिजलेली आहे भाजी आपली. आता मी काढून घेते, तुम्हाला दाखवते. मी छोटीशी कढई आहे, माझी आवडती कढई, भरपूर आवडती मला. त्याच्यात मी काढून घेणार आहे. पहा मस्त स्टीलची कढई आहे ती. तरी पहा अशी छान भाजी दिसती. रंग पहा ढाललाय का जरा, पण रंग आहे तोच आहे. आपण कापली त्या रंगाची आहे त्याच. आपण झाकण ठेवलं नव्हतं जास्त, त्याच्यामुळे रंग ढालला नाही. एक अर्धा मिनिटच झाकण ठेवलेलं. जास्त झाकण ठेवून जास्त शिजवली ना भाजी तर काळे पडती भाजी. आपल्याला दिसायला पण पाहिजे भाजी चांगली आणि चवेला तर पाहिजेनच, पण दिसली पण पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने करा. मैत्रिणींना तुम्हाला माझी भाजी चवळीची आवडली, तोंडी लावण्याची किंवा टिफिनला नेण्यासाठी किंवा मुलांना टिफिनला नेण्यासाठी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय. परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन.